श्रोते हो नमस्कार. महापुरुषांचे आशीर्वाद जीवनात हळूहळू कसे समाविष्ट होतात आणि त्यांचा सुगंध कसा हळूहळू मानवी जीवनात व समाजात पसरतो हे बघायचे असेल तर थोरा मोठ्यांचे जीवन आणि प्रवास जाणावा. अत्यंत कष्टातून व मोठ्या समस्यातून जीवन प्रवास कसा झाला व कसा करावा व तरीही जीवनमूल्ये राखावी हे समजून घ्यायचे असेल तर थोरा मोठ्यांजवळ बसून संवाद करावा. म्हणूनच आजच्या या मंगलदिनी आपल्याकडे आज पाहुणे आले आहेत पुष्पा राधेश्यामजी बलदवा आणि त्यांचा आपण जीवनप्रवास जाणून घेणार आहोत. त्यांचा जन्म सोलापूर येथे 1947ला झाला आणि आता पुढचा सगळा प्रवास आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊया. नमस्कार पुष्पाजी. नमस्कार. खूप खूप धन्यवाद तुम्ही मला बोलवलं म्हणून. अरे तुम्ही वेलकम. आम्हाला तुमच्याकडनं तुमचं सगळं जाणून घ्यायचं आहे म्हणून आता आपण चालू करूया. तर तुमचा आत्तापर्यंतचा जीवनप्रवास तुम्हाला जर 3 टप्प्यात मांडायचा असेल तर तुम्ही तो कसा मांडाल? तसा प्रत्येक टप्प्यात सुख दुःख ही असतातच. माझा जन्म सोलापूर इथे झाला आणि माझं माहेर खूप समृद्ध होतं. पैशाची बिलकुल ददात नव्हती. त्यामुळे आणि आई वडिलांना दोघांनाही शिक्षणाची आवड, स्वतः ते न शिकलेले असले तरी त्यांना शिक्षणाची खूप आवड. त्यामुळे मला आणि माझ्या मोठ्या बहिणीला मॅट्रिक नंतर त्या जमान्यात माहेश्वरी असूनही म्हणजे मारवाडी असूनही आम्हाला कॉलेजमध्ये जायची परवानगी मिळाली. आणि माझं शिक्षण म्हणजे मी नेहमीच वर्गात प्रथम किंवा दुसरी असायची आणि BA मी युनिव्हर्सिटीमध्ये हिंदीमध्ये प्रथम आले होते. आणि त्याच्यानंतर मग माझं शिक्षण माझ्या भावानी याच्यासाठी थांबवलं की आमच्या समाजात शिकलेली मुलं मिळत नाही, म्हणून मग मी जास्त शिकले तर अजून जास्त शिकलेला मुलगा पाहिजे म्हणून त्यांनी मला पुढे शिकू दिलं नाही. पण कर्मधर्म संयोगाने माझं लग्न झाल्यावरती मला पुढे शिकायची संधी मिळाली आणि मी MA केलं. हा पहिला टप्पा माझा बालपण. आई वडिलांच्या बरोबर खूप भारतभर प्रवास झाला, खूप ठिकाणं पाहायला मिळाली आणि यात्रा करायला मिळाल्या. त्यामुळे जनसामान्यात आपण कसं वागावं किंवा कुठेही गेलं तरी परिस्थितीशी जुळवून कसं घ्यावं याचे धडे आम्हाला त्या बालपणात मिळाले. घरी नोकर चाकर सगळे होते, पण आईचा आग्रह असायचा की बाईच्या जातीला सगळी कामं यायलाच पाहिजे. त्यामुळे अगदी शेण सारवण्यापासून ते स्वयंपाकापर्यंत सगळी कामं आम्हाला येत होती. आणि त्याच्यानंतर लग्न झालं ते माझं सासर आहे राजस्थानचं. खूप एका रिमोट गावात झालं माझं लग्न, म्हणजे तिथला मुलगा, पण तो डॉक्टर होता आणि मुंबईला राहत होता म्हणजे माझे पती. त्यामुळे त्यांनी चला शिकलेला मुलगा आहे म्हणून लग्न केलं. पण सासर म्हणजे माहेरच्या एकदम विरुद्ध असलं म्हटलं तरी चालेल की तिथं शिक्षणाला काहीच महत्व नव्हतं. बाई म्हणजे फक्त घरकाम करणारी आणि नवऱ्याच्या गरजा पुरवणारी हीच मान्यता तिथे होती. आणि नाही म्हटलं तरी मुलगा शिकलेला असला तरी संस्कार तर तेच होते. पण त्यामुळे ते ठीक आहे. आणि लग्नानंतर जशी सामान्यता काही काही होतात, रुसवे फुगवे किंवा एखादी गोष्ट न पटणे, पण तरीही आम्हाला अशी शिकवण होती की बाईच्या जातीने सगळं ऐकून घेतलंच पाहिजे. माहेरी पण तसंच होतं की तुम्ही कितीही शिकलेले असाल किंवा कितीही मोठ्या असाल तरी तुम्ही तुमच्या घरच्यांचं, सासऱ्यांचं आणि सासूबाईंचं सगळं ऐकलंच पाहिजे, ही शिकवण होती. त्यामुळे सगळं जुळून गेलं आणि तसा काही मला फारसा त्रास झाला नाही जुळवून घेण्यात. मनात मी कुढत होते की आपल्या शिक्षणाला काही वाव नाही किंवा त्याची कदर नाही, पण बरोबर मी तशी सामान्यतया जसे असतात तशी समाधानी वाटत होते. आणि माझ्या जीवनाचा तिसरा टप्पा, हा दुसरा टप्पा झाला. दुसऱ्या टप्प्यात मला आर्थिक अडचणी खूप होत्या. त्यामुळे मग मी नोकरी करायला सुरुवात केली आणि तिथं मग मला थोडंसं असं वाटायला लागलं की आपल्याला थोडासा मोकळा श्वास घ्यायला आहे जागा. मग तिसऱ्या टप्प्यात म्हणजे मुलींची लग्न झाली
आणि मग मला असं वाटायला लागलं की नाही, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. त्याच्या आधीच मी कवी संमेलनात वगैरे भाग घेत होते आणि कवी संमेलनात भाग घेतल्यावर लोकांच्याकडून खूप प्रशंसा पण मिळत होती. पण मग ते कवी संमेलन म्हणजे रात्री जाणं, अपरात्री येणं, हे माझ्या पतिदेवांना बिलकुल पसंत नव्हतं. त्यामुळे मग मी तो हिस्सा किंवा तो भाग जीवनातून काढून टाकायचं ठरवलं. आणि मग मी थोडस आपल्या बदल किंवा स्वतःला काही येतंय का हे बघण्यासाठी मी शिकवायला सुरुवात केली तर सुरुवातीला घरातच 5-6 विद्यार्थी माझ्याकडे आले. ते पण माझ्या मुलीचे हिंदीचे मार्क्स बघून की तिला एवढे चांगले मार्क्स मिळाले तर या आंटी काहीतरी चांगलं शिकवतील म्हणून कॉलनीतलीच 5-7 मुलं आली. आणि मग त्यांचे रिझल्ट एवढे छान आले की ज्यांना कधी 40-45च्या पुढे मार्क्स मिळत नव्हते त्यांना हिंदीत 77-80 असे मार्क्स मिळाले. आणि मग मला स्वतःच्या वरती थोडासा आत्मविश्वास वाढला. आणि मग माझ्या छोट्या मुलीनी खूप आग्रह केला की मम्मी तू खूप छान शिकवतेस, नुसती तू कविता वाचलीस तरी आम्हाला अर्थ समजतं, तर तू आमच्या क्लासमध्ये शिकवायला ये किंवा आमच्या कॉलेजमध्ये. पण मी म्हटलं माझ्याकडे BEd डिग्री नाहीये आणि त्यावेळेस BEd किंवा MPhil असं जरुरी असायचं, तर म्हटलं नाहीये माझ्याकडे ती डिग्री, तर मी तिथे पात्र होणार नाही. मग तिने मला एक क्लास सुचवला ज्या क्लासमध्ये ती जात होती, तर त्यांच्याकडे मला ती घेऊन गेली. आणि मग पहिल्याच भेटीत नुसतं त्यांनी मला पाहिलं आणि एखाद जुजबी प्रश्न विचारले आणि त्यांनी मला लगेच सिलेक्ट केलं की येस, तुम्ही येऊ शकता. मग तिथून मी विद्यार्थ्यांना म्हणजे 9वी, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. आणि शिकवायला सुरुवात केल्यावरती माझ्यातलं वक्तृत्व म्हणा की शिकवण्याची हातोटी म्हणा, काही असो, देवाची कृपा, की माझं शिकवायला लोकांना म्हणजे विद्यार्थ्यांना खूप आवडायला लागला. कधीही एखादा शिक्षक आलेला नसेल, त्यांना विचारलं की तुम्हाला कुठला क्लास आहे, त्यामुळे हिंदीचा पाहिजे. म्हणजे अरे वा. हिंदीचे शिक्षक आले की त्यांना खूप बरं वाटलं. मी हसून खेळून शिकवायचे, म्हणजे असं मी विद्यार्थ्यांना असं वृक्षपणे किंवा अगदी कंटाळवाणं किंवा बोर असं कधीच शिकवायचे नाही. माझ्या वेळेस 10वीला एक धडा होता नरसिंहरावजींचा आणि सगळे विद्यार्थी त्यांच्या शाळेत शिकून झालं, नको नको मिस हमको नाही चाहिए असं म्हणत होत्या. मी म्हटलं ठीक आहे, आपण सुरुवात करूया. मग 2-4-5 वाक्य वाचली, एखादा मध्येच ग्रामरचा व्याकरणाचा प्रश्न विचारला किंवा एखाद्या मध्येच काहीतरी एक छोटस जोक म्हणा किंवा थोडस काहीतरी हसवण्यासारखं केलं आणि असं करत करत 3-4 पॅरेग्राफ झाले त्याचे. ते झाल्यावर तुम्ही विचारलं की काय तुम्हाला बोर होतंय का, बंद कर. नाही नाही, मी सिखाव. म्हणजे माझी पद्धत अशी होती की मी विद्यार्थ्यांना बोर होऊ देत नव्हते. आणि त्यामुळे मला शिकवणं अजूनही खूप आवडतं आणि विद्यार्थ्यांनी मी शिकवलेलं खूप आवडायचं. सगळ्यात पेट टीचर म्हटलं की ते पुष्पा बलदबाज म्हणायचे व्हेरी गुड. आणि सगळ्यांना आवडायचंय. तर सगळ्यांना आवडायचंय आणि मलाही खूप आवडायचं. पण नंतर माझ्या शिकवण्यामुळे 1-2दा काय झालं की मी अशी शिकवत असताना एखाद्या विद्यार्थ्यांनी काहीतरी असा, आता हल्लीचे विद्यार्थी काही आत्रट बोलतात, तर मी खूप चिडले त्या विद्यार्थ्यांवरती. आणि तरी मला प्रिन्सिपल म्हणाले की पुष्पा बलदवा मॅडम ऐसे ही गुस्सा नहीं करिए, कुछ न कुछ कारण हुआ होगा. मग त्या विद्यार्थ्याला बोलवून त्यांनी घेतली सगळे उलट तपासणी आणि समजलं की ह्या विद्यार्थ्याची चूक होती. पण नंतर मला वाटायला लागलं की हा 12वीचे विद्यार्थी आणि आणि शिवाय त्यांनाही असं वाटायला लागलं की या बाई म्हणजे सगळं डिटेल शिकवतात. मी अगदी वाक्य वाचवून शिकवायचे. त्यामुळे त्यांना असं वाटलं हे थोडं जास्त म्हणजे जास्त तास घेते असं तसं. मग माझ्या मनातून ती गोष्ट उतरली. म्हटलं नको, ज्या व्यक्तीला किंवा त्या प्रिन्सिपलना असं वाटायला लागलं की मी पैशासाठी हे करते, तर मला अजिबात आता आवडलं नाही. मग मी त्यांचा क्लास सोडला आणि दुसऱ्या क्लासेस मधून मला खूप बोलावणी आली, तिथं मी गेले आणि अशी मी बरीच वर्ष शिकवलं विद्यार्थ्यांना. आणि मला खूप खूप सांगायला आनंद वाटतो की ज्यांना मी शिकवलंय नंतर सुद्धा रस्त्यात 1-2दा भेटले हल्लीचे विद्यार्थी, अगदी पाया पडून त्यांनी मला नमस्कार केला. आणि एका शाळेची तर प्रिन्सिपल पण शाळेत त्यांनी क्लासची, ती अजूनही माझ्या पाया पडते. असं मी वयाने वयस्कर आहे, पण एक आदर त्यांच्यात दिसून येतो की बाबा आणि मला असं वाटतं की जे चांगले शिकवणारे असतात
त्यांची नेहमी कदर होत असते. आणि हा माझा शिकवण्याचा जो काळ होता तो मला खूप मजेत गेला, आनंदात गेला. म्हणजे घरचे बोलणी टोमणी किंवा घरचा रुसवे फुगे मला काही जाणवायचं नाही. अक्षरशः मजेत झाला तो काळ. आणि त्याच्यानंतर मग मी रिटायर झाले शिकवण्यातून. त्याची कारणं अशीच होती की विद्यार्थ्यांना हल्ली काही नको असतं, फक्त परीक्षेपुरतंच तुम्हाला ए टू ए, बी टू बी असंच पाहिजे असतं. एकदा मी फक्त विचारलं होतं की हिंदीची आपली लिपी कुठली आहे, आपण हिंदी लिहितोय, मॅडम वो परीक्षा में है क्या, हमको क्या करने का है, असे म्हणजे उर्मट उत्तरं यायला लागली आता परिस्थितीप्रमाणे. म्हटलं नको, आता आपण बंद करावं. म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे. मग घरी घेतले थोडं बहुत ट्युशन्स वगैरे, किंवा जे अगदी अक्षरशः आग्रह करून करून मला अगदी नाही तुम्ही घ्याच. तर एक विद्यार्थी होता इथून मुंबईहून, तो बेंगलोरला गेला होता. त्याला तिथे जाऊन ICSE ला बसायचं होतं. ICSEचं हिंदी तसं अवघड असतं आणि व्याकरण थोडंसं मुश्किल असतं. तर त्याच्या आईने माझ्याकडे खूप गळ घातली की आम्ही तुमच्याबद्दल ऐकलंय असं तसं. म्हटलं ठीक आहे, महिन्याभरात त्याची सुट्टीमध्ये तयारी करून घेते. तर एप्रिल मे मध्ये मी त्याची तयारी करून घेतली आणि तो तिथे गेल्यावरती त्या ICSE परीक्षेच्या पहिल्या तिमाहीत तो टॉप आला अरे हिंदीमध्ये. वा, व्हेरी गुड. जिथे याला म्हणजे 40-45 पर्यंत मार्क्स पडत होते, तो ICSE मध्ये तिथे. आणि त्यांनी पत्र पण लिहिला पण मला की मॅडम तुमच्यामुळे मी हे करू शकलो. म्हटलं बरं चला, ईश्वराचे धन्यवाद, बाकी माझं काही नाही, पण ठीक आहे. हा माझा म्हणजे प्रवास. आता त्याच्यानंतर मी शिक्षण हे केल्यावरती लिहायला सुरुवात केली. बरेच लेख लिहिले, जवळजवळ 60-70 लेख लिहिले आणि जे छापून आले. आणि त्याची प्रशंसा बऱ्याच लोकांकडून झाली. आणि एक कवितेचा संग्रह प्रकाशित केला. आणि आता एक पुष्पमाला म्हणून लेखांचा संग्रह, तोही एक प्रकाशित झालाय. आणि या टप्प्यात मी थोडं लिहायचं जास्त बघते, कारण साहित्यकार मंच बरोबर मी जोडली गेली आहे. तर तिथूनही बरेचदा सांगतात की हे लिहा, ते लिहा, तुमच्याकडून हे पाहिजे. आणि माहेश्वरी एक पत्रिका आहे जी या भारतामध्ये 11,000-12,000 त्याचं सर्क्युलेशन आहे. त्या पत्रिकेमध्ये सुद्धा माझा साक्षात्कार, म्हणजे आता तुम्ही घेताय पण लिहून माझा स्वयंसिद्ध म्हणून एक कॉलम असतं, त्यामध्ये मला माझ्या कामाचा वगैरे खूप गवगवा केला त्यांनी. खूप म्हणजे माहिती माझ्याबद्दल दिली आणि लोकांनी खूप ते बरं वाटलं लोकांना ते. तर मला त्याचं एक समाधान आहे की माझी ओळख पाळख कुठेही नसताना, वशिला नसताना माझ्याबद्दल कोणी छापून आणतंय, हे मला खूप कौतुकास्पद वाटलं. मध्यंतरी बऱ्याच स्पर्धा अशा माहेश्वरी समाजात होत असतात. तर नागपूरमध्ये एक ऑल इंडिया बेसिसवर सिनियर सिटीजन्स टॅलेंट शो म्हणून होता. गेल्या वर्षीची गोष्ट आहे. तर त्याच्यामध्ये मला पूर्ण भारतामध्ये म्हणण्यापेक्षा भारतातले सगळ्यांना बोलवलं होतं, पण जास्त करून विदर्भ, नागपूर वगैरेचेच लोक म्हणजे बायका होत्या. त्याच्यात मला प्रथम पुरस्कार मिळाला. अरे वा, व्हेरी गुड. आणि आणि तसंच ऑल इंडिया बेसिस पर एक कहाणी लेखन म्हणून होतं. जवळजवळ 27 झोन मधून, म्हणजे महाराष्ट्रामध्ये 4 झोन आहेत असं, म्हणजे प्रत्येक, तर 27-28 झोन मधून प्रत्येक ठिकाणून 2-2 प्रवेशिका आल्या होत्या, म्हणजे पहिल्या 2. तर त्याच्यामध्ये कहाणी लेखन मध्ये मला प्रथम पुरस्कार मिळाला. आणि तसंच कवितांमध्ये पण महाराष्ट्र प्रदेशात बऱ्याचदा प्रथम पुरस्कार, गीता पठण मध्ये बराच प्रथम पुरस्कार, आणि गीत स्पर्धा, देशभक्ती गीत स्पर्धा, त्याच्यातही प्रथम. असे बरेच, म्हणजे छोटे छोटे म्हणाल तुम्ही, पण मला असं वाटतं की आता माझी मुलगी म्हणते मम्मी तसं छोटं नसतं. आता एक्झॅक्टली. 100 जण आहेत आणि त्याच्यापैकी फक्त 25 जण भाग घेतात, म्हणजे 25 जणांचीच लायकी असेल. तर तू बरोबर. तसं समजू नको की छोट्या आहेत. तर म्हणजे ठीक आहे, देवाच्या कृपेने नाव आता म्हणजे माहेश्वरी समाजात तरी बरंच झालंय. तर ठीक आहे, व्हेरी गुड, देवाची व्हेरी गुड. कृपा. खूपच सुंदर. माझं असं मला असं वाटतं की हे सगळेच देवाचीच कृपा. आणि जे घडायचं असतं तेव्हाच घडतं. आता मी आधी किती प्रयत्न केला असता तर हे काही झालं नसतं. त्याच्यानंतर मला ह्या 3ऱ्या टप्प्यात मी लिहिते चांगलं आणि बोलतेही चांगलं. तर त्यामुळे हा प्रवास माझा आता सुखरूप चाललाय. पण आता वयाप्रमाणे नवऱ्याच्या
तक्रारी, माझ्या प्रकृतीच्या तक्रारी अशा चालल्यात. पण ठीक आहे, चाललंय का, काम खूपच चाललंय सुंदर, खूप व्यवस्थित. सुंदर, खूप सुंदर. आणि तुमचं चालेल. कविता संग्रह आणि मला पण मिळालेला आहे. खूप छान. आपण त्याच्याकडे वळूच थोड्या वेळात. तर आता अरे वा. आयुष्यात हो. तुम्ही 3 महत्त्वाची मूल्य जी जपलीत आणि त्यानुसार तुम्ही हा जगलात, तर ती 3 मूल्य तुम्ही असेल, तर ती आम्हाला काय काय शेअर कराल? महत्त्वाची हा 3 मूल्य. हा माझ्या मते माझ्या जीवनातलं आणि प्रत्येकाच्या जीवनात असावं असं एक सगळ्यात सर्वोच्च मूल्य ज्याला मी देते, मानते, ते आहे सचोटी आणि इमानदारी. तर तुम्ही जे काम करता, असं नाहीये की तुम्ही धोबीचं काम करत असाल किंवा स्वयंपाकीणचं काम करत असाल किंवा कुठलंही काम करत असाल किंवा तुम्ही गृहिणी असाल, जे आपण काम करतो त्याच्यात इमानदारी म्हणजे पूर्ण त्या आपलं जेवढं 100% आहे, 100% तुम्ही ते देऊन ते काम करायला पाहिजे. कुठलंही काम असो. आता मी ऑफिसमध्ये कार्यालयात मी होते 15 वर्ष, नाही 5 वर्षच होते मी एका एका कार्यालयात. पण तिथं मी काम इतकं व्यवस्थित करायची आणि मग सगळे लोक ओव्हर टाईम म्हणजे डबल असतो किंवा 150% जास्त पगार मिळतो. तर सगळेजण आपल्या कामाच्या वेळेत टंगळमंगळ करायचे आणि मग करून करून ओव्हर टाईम करायला बसायचे. आणि मला बॉस सांगायचे की हे काम करायचंय तर तुम्ही ओव्हर टाईम करू शकता. मी म्हटलं नाही, मी माझ्या कामात आणि माझ्या कामाचा स्पीड वाढवून, वेग वाढवून मी ते काम त्या आपल्या वेळेतच करायची आणि मी ओव्हर टाईमला बसायचीच नाही. लोकांना खूप आश्चर्य वाटायचं आणि माझ्यामुळे दुसऱ्या लोकांना असा त्रास व्हायला लागला की आमचे बॉस त्यांना म्हणायला लागले, ती बाई जर एवढं करू शकता तर तुम्ही का करू शकणार. त्यामुळे माझ्यावरती लोक चिडायचे. पण पण असं मला वाटतं की प्रत्येकाने आपल्या कामात सचोटी आणि इमानदारी, इमानदारी म्हणजे कामाच्या प्रती इमानदारी, पैशाची वगैरे तर असतेच असते, पण काम तुम्ही कसं करताय, कामात इमानदार किती आहात हे पण पाहिजे. आता या याला काही दुसरा पर्यायच नाही. हे एक जीवनमूल्य माझं आहे आणि अजूनही मी करते. म्हणजे इमानदारी आणि सचोटी हे दोन्ही गुण व्यवस्थित अजूनही सांभाळणे. आता दुसरा जीवनमूल्य म्हणजे अथक परिश्रम. या मेहनतीला कुठलाही पर्याय नसतो. तुम्ही सतत काम करीत राहिला तर तुमचं मन आणि स्वास्थ्य दोन्ही चांगलं राहतं, असं मला वाटतं आणि माझा अनुभव आहे. जोपर्यंत हातात काम आहे तोपर्यंत छान आहे. काम नसलं की मग काय म्हणतात ते, रिकामं मन चिंती ते वैरी न चिंती किंवा सगळं तसं होतं ते. त्यापेक्षा मन गुंतलेलं राहिलं आणि साधं झाडून पुसून जरी घ्यायचं असेल, त्या फरशी पुसण्यातही तुम्ही व्यवस्थित मन लावून पुसली तर फरशी छान होते आणि मनातही दुसरे विचार येत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं अथक परिश्रम एक जीवनमूल्य, याला कोणी माना न माना पण मी त्याला एक जीवनमूल्य मानते. आणि एक तिसरं माझं जीवनमूल्य असं आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाला धोका देऊ नये. कधीच. अक्षरशः ती कामवाली असो किंवा भाजीवाला असो किंवा कोणी नातलग असो, स्वार्थासाठी कोणाला धोका देऊ नये. तुमचं काम असेल, प्रत्यक्ष सांगावं की बाबा हे माझं काम आहे, तुम्ही करू शकला तर ठीक, नाही तर ठीक. आणि काही नाही केलं तरी राग मानू नये, पण धोका त्याच्यासाठी कोणाला देऊ नये. आपण बोलायचं गोड आणि मागे त्याच्या म्हणजे कागाळी करायची, त्याला वाईट बोलायचं आणि त्याच्याकडून काम करून घ्यायचं, असं मला अजिबात पटत नाही. आणि एक गोष्ट की जी दुसऱ्यांना तुम्ही शिकवता, दुसऱ्यांना तुम्ही सांगता, मुलांना असो की मुलींना असो किंवा विद्यार्थ्यांना असो, जी गोष्ट तुम्ही सांगता ती गोष्ट तुम्ही स्वतः आधी अंमलात आणायला पाहिजे. आता मी माझ्या मुलींना सांगते की तुम्ही उष्ट सोडू नका आणि मीच ताटात उष्ट सोडलं तर त्यांना कसं पटणार ते. तर जी गोष्ट अंमलात आणते तीच मी गोष्ट विद्यार्थ्यांना शिकवायची आणि तेच सांगायची. त्यामुळे 1-2 विद्यार्थी तर बोलले, मैडम आप कितनी अच्छी हो, दूसरे मैडम तो हमको ऐसा बोलती है, ऐसा मत पहनो, वैसा मत पहनो, और उनके बच्चे तो ऐसे ऐसे गंदे कपडे पहन के आते हैं. म्हणजे असं बरोबर, विद्यार्थ्यांनाही समजता, नाही बरोबर. समजत असं नाही. विद्यार्थी 10वीचे 9वीचे विद्यार्थी हल्ली खूप हुशार असतात, त्यांनाही समजतं. तर मला असं वाटतं की जे आपण अंमलात आणतो तेच लोकांना शिकवावं आणि शिकले तर ठीक, नाही शिकले तर हरी इच्छा. बरोबर, बरोबर. खूप सुंदर, खूप ठीक आहे. सुंदर. आणि हम्म. तुमची जीवनमूल्य तुम्ही पाळली आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात बरेच स्टुडंट आले, त्यांना पण शिकवली असतील.
त्याच्यामुळे बऱ्याच हो लोकांना हो त्याचा आणि फायदा. नाही हो हो अक्षरशः मी म्हणजे इतके खूप जण सुधारलेत. ते तर सुधारलेच, विद्यार्थी सुधारलेच. बरेच जण असं नख चावायची किंवा काय करायचं, मग त्यांना मी गोष्ट अशी छान समजून सांगायची. मी म्हणते तुम्ही रेल्वेतून चढून आलात, हो मॅडम, हा मॅडम. फिर मैंने कहा हैंडल को पकड़ा आपने, हो मैडम, हाँ मैडम. तो फिर उसमें किसी ने नाक पोंछ के रखा होगा तो शी असं करायचं. मग म्हटलं तेच तुम्ही तोंडात घालत आहात. मग मग तेव्हापासून त्यांचे नख खाणं सुटलं, पाय हलवणं सुटलं, बऱ्याच गोष्टी ते शिकतात. आणि असं जरा व्यवस्थित समजून सांगलं तसे. एक रिक्षावाला पण मला असा भेटला, तो खूप शिव्या देत होता, असा काहीतरी काहीतरी घाणेरडं. मी म्हटलं देखो भाई साहब, आप गालियां मत दो. आणि मला असं वाटतं जे स्वतः पवित्र असतात किंवा स्वतः चांगले असतात ना, त्यांचं ऐकणं लोकांना पटतं. तर तो रिक्षा मला सोडल्यावरती तो खाली उतरला, माझ्या पायाला हात लावला, मॅडम आप जैसा समझा क्या मुझे किसी ने बोला नहीं. म्हटलं ठीक आहे, आता बोलले ना मी, आता तू शिव्या द्यायचं सोड. हा मॅडम मैं भी नहीं दूंगा. म्हटलं बरं आहे चला. तर होतात. मला मला असं वाटतं की आपण जर असलो ना चांगले, तर आपला इफेक्ट किंवा परिणाम दुसऱ्यांवरती होतो, अगदी, अगदी अगदी. होतो. बरोबर आहे, हम्म. बरोबर आहे. तुमचं अगदी मला पटतं. हम्म. आणि आता हम्म. तुम्हाला पुढे विचारते, तुमच्याविषयी हम्म. असं जे कोणालाच माहीत नाहीये, अशी एखादी हा गोष्ट तुम्ही आमच्याबरोबर हा शेअर कराल का? नाही, कारण कोणालाच माहिती नाही तर मी तुम्हाला का सांगू. आणि त्या गोष्टी अशा आहेत ना, मी खूपदा असा अनुभव घेतलाय. एखादी गोष्ट मी काय माझी अशी सांगितली की असं असं मला जमतंय किंवा तर ते नेक्स्ट थोड्याशा दिवसांनी ते गायबच होते, म्हणजे ते होतच नाही. त्यापेक्षा मला असं वाटतं की माझं जे काही आतमध्ये चाललेलं आहे किंवा काही होतंय, तर ते मी माझ्यापुरतंच ठेवावं. तुम्हालाही सांगू नये, कुणालाच सांगू नये. तर त्या ओके. अंतरात्म्याच्या ज्या गोष्टी असतात किंवा आतमध्ये जे असतं, त्या आतमध्येच ठेवलेलं बरं. त्याला प्रकट करू नये म्हणून मी तुम्हाला पण नाही ओके, सांगणार. नो प्रॉब्लेम. आणि तुम्ही आता सांगा तीन हम्म. तीन चार अशा काही गोष्टी प्रत्येकाने करायला नाही पाहिजे. तुम्ही वरती एक नक्कीच सांगितलीत, की हा कधीच कोणाला धोका देऊ नये किंवा त्यांच्याबद्दल राग हा मानू नये. पण अजून अशा काही हम्म. गोष्टी आहेत की तुम्हाला वाटतं की कोणीच त्या कधी करू नये, अशा काय असतील? नाही, तुम्ही आधी असं विचारा की कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत प्रत्येकाने. असा प्रश्न मला असं वाटतं की तुम्ही आधी हा विचारा हो, की चालेल ना. कुठल्या गोष्टी प्रत्येक गोष्टी कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत. हां. मग त्याच्यानंतर न खेळणाऱ्या गोष्टी आपोआप येतात. मला असं वाटतं की प्रत्येकाने, कोणीही असो, गरीबात गरीब असो, पैसावाला असो किंवा कितीही व्यस्त असो किंवा कितीही रिकामा असतो, प्रत्येकाने मानवाला जे शरीर मिळालंय त्या शरीराची काळजी घ्यायला पाहिजे, जशी जमेल तशी. असं नाही की आता असं म्हणतात ना की अरे आम्ही एवढे बिझी असतो, सकाळी 5 पासून रात्री 9 पर्यंत आम्हाला वेळ नसतो, व्यायाम करायला वेळ नसतो, खाण्यापिण्याचं तर सोडूनच द्या. मला असं वाटतं की तुम्ही जर सकाळी अर्धा तास आधी उठून व्यायाम केला, तर तुमची जी पात्रता आहे 9 तास काम करण्याची ती वाढते, 10 तास होऊ शकते. आणि शिवाय न थकवा येता तुम्ही करू शकता. आता माझी तारीफ म्हणून नाही मी सांगत, आता मी 75 वर्षाची आहे, पण अजूनही सगळी कामं घरी करू शकते. आणि मध्ये आता 1.5 वर्ष कोरोना काळ होता, सगळे कामं मीच करायची. देवाच्या कृपाने होतात, न व्हायला असं काही होत नाही. त्यामुळे शरीराची काळजी प्रत्येकाने घेतलीच पाहिजे. आणि शरीराची काळजी घ्यायसाठी आहार आणि विहार दोन्ही योग्य पाहिजे. तुम्ही असं म्हणाल की मी एवढं खाईन आणि मग मी एक्सरसाइज करते, योग योग प्राणायाम करते तर मला पचेल, असं नसतं ते. दोन्हीही, आता गीतेमध्ये सांगितलंय युक्ताहार विहारस्य, म्हणजे आहार आणि विहार दोन्हीही युक्त पाहिजेत, योग्य पाहिजेत. तर ही गोष्ट प्रत्येकाने करावी. जिभेवरती थोडंसं म्हणजे ह्याच्याच अनुषंगाने येतं की जिभेवरती ताबा ठेवावा. खाण्यापिण्याच्या बाबतीत तर नक्कीच आहे, आणि बोलण्याच्या बाबतीतही ठेवलात तर फार बरं होतं. तर या 2 गोष्टी कराव्यात. आणि तिसरी गोष्ट मी वरती सांगितली होती की प्रत्येक कामात इमानदारी. जे काही काम तुम्ही करत असाल, तुम्ही काही पण झाडूवालीचं सुद्धा काम करत असाल किंवा अगदी कॉर्पोरेट ऑफिसमध्ये वरच्या पातळीवरती काम करत असाल, पण जे काही काम करत असाल ते इमानदारीने करा. आता कॉर्पोरेट वरती तुम्ही खूप वरच्या पातळीवर आलात तरी इमानदारीने, म्हणजे तुम्ही कोणाच्याकडून खायकी वगैरे घ्यायची नाही किंवा लाचलुचपत न घेता ज्या कंपनीत काम करतात त्या कंपनीच्या फायद्याचा विचार करून काम केलं तर ते बरं होईल. आणि तसंच
कुठलंही छोटंसं काम असलं तरी तुम्ही आपल्या कामात कुचराई करू नये. तर हे मला वाटतं की प्रत्येकाने जीवनात अवलंबिलं पाहिजे. आणखीन एक मला याच्यात तुम्ही फक्त 3च गोष्टी विचारल्या तरी मला असं सांगावंसं वाटतं की चांगली पुस्तकं यांचं वाचन आणि श्रेष्ठ व्यक्तींचं प्रवचन आणि भाषण आणि एखाद्या कलेची जोपासना किंवा उपासना प्रत्येकाने करावी. कला अगदी छोटी असली तरी चालेल. साधा मला रोज एक 5 ओळी लिहायची जर आली तरी चालेल, किंवा एखादं ड्रॉइंग, एखादं फूल, काहीही असं शिवणकाम म्हणा किंवा कुठलीही एखादी कला माणसाने नक्की जोपासावी. त्यामुळे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तुम्ही त्या कलेकडे ओढ घेता आणि त्यामुळे ते रिकामं मन राहू शकत नाही. त्यामुळे जीवन मला वाटतं आनंददायी होतं आणि आपल्या वागण्यामुळे कोणाला त्रास होऊ नये याची काळजी घेतली जाते त्याच्यामध्ये, कारण आपण आपल्यात गुंग असतो. बरोबर. खूप छान, खूप छान. खूपच छान आहे. म्हणजे हम्म. तुम्ही छंद जोपासा असं म्हणताय. हा, हां, छंद कुठलाही. जोपासायलाच पाहिजे. बरोबर, बरोबर. हम्म. तुम्ही कुठली एक सवय बरेच वर्ष करता आहात आणि किती वर्ष करता आहात? अच्छा, ठीक आहे. मी ते सांगते तुम्हाला. मग हे विचारायचं नाही की कोणी काय करू नये, हे विचारायचं आहे का मी नाही, तुम्ही आता तुम्हाला? त्याच्यामध्ये म्हटलत, बऱ्याचशा गोष्टी तुम्ही हा म्हटलत, तर तुम्ही करू नये हा म्हणून हा तुमच्याकडे अजून काय असेल तर डेफिनेटली शेअर करा. हा मला असं वाटतं की कोणी पैशासाठी, स्वार्थासाठी दुसऱ्यांना धोका देऊ नये, हे मी आधीच सांगितलं होतं बरोबर. की तो मात्र अजिबात करू नये. आणखीन एक हल्लीच्या पार्श्वभूमीवर मला असं सांगावंसं वाटतं की जाती आणि धर्म यांच्या नावाखाली अराजकता माजवू नये. तुम्हाला जे धर्म मानायचे असतील ते माना, जे देव मानायचे असतील ते माना. फक्त तुम्ही त्याचं म्हणजे प्रोपागंडा करू नका, त्याचा आडंबर करू नका. उगीच मला हे आवडतात देव म्हणून मी रस्त्यावरच येऊन याची प्रार्थना करणार किंवा हे करणार किंवा भोंगे लावूनच मी त्याची प्रार्थना करणार. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आता मला वाटतं भारतातच नाही, पूर्ण देशातच प्रत्येकाने आपापला धर्म सांभाळावा आणि त्याची उपासना देवाची वगैरे ती घरी करावी. त्याचं प्रदर्शन मांडू नये, कुठल्याही गोष्टीचं त्याचं प्रदर्शन मांडू नये. आणि देशात अराजकता निर्माण होईल असं तर अजिबात वागू नये. देशप्रेम हे पाहिजेच पाहिजे. त्यामुळे देशाचं नुकसान होईल असं काही करू नये. आणि एक खूपच गोष्ट आहे सुंदर. की आळस हं, आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. बरोबर. मला हे येतं, मला ते येतं, मला ते येतं, सगळं येतं, पण मी करत काहीच नाही, ओ कंटाळा आला. तर ही जी गोष्ट आहे ती होऊ नये. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. म्हटल्यास ते काम करायचं असेल किंवा स्वयंपाकाचं असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल, वाचायचं असेल किंवा कोणाला आजाराला भेटायला जायचं, आळस करू नये. आळस कुठल्याच बाबतीत करू नये. आणि हे प्रत्येकाने जीवनात म्हणजे बाणावं स्वतःच्या याच्यामध्ये, सवयीमध्ये. आणखीन आपल्याला एक गोष्ट मी तुम्हाला सांगते आणि सांगितली आहे की आपण मुलांवरती संस्कार चांगले व्हावेत हा प्रयत्न करतो, पण त्यांना पुस्तकातून वाचून त्यांच्यावरती संस्कार कसे करावेत हे करू नये. स्वतः आपण त्याच्याप्रमाणे वागलं पाहिजे. बरोबर. टीव्ही बघू नका म्हणून तुम्ही मुलांना उपदेश देता आणि तुम्हीच आपला रिकामा वेळ झाला की टीव्ही बघत बसता, मग मुलांवरती काय संस्कार होणार? बरोबर. आणि हे उष्ट सोडू नका, ते उष्ट सोडू नका, पण तुम्हीच उष्ट सोडत असाल तर त्यांच्यावरती काय संस्कार? बरोबर. तर जे मुलांना शिकवायचं आहे ते तुम्ही स्वतःच्या अंगी लहानपणापासून बाणवा, किंवा आता लहानपणी नसेल, आता मोठे झाल्यात तर समज आली तर मग बाणवा. किंवा कुठल्याच गोष्टीला उशीर झालेला नसतो, जेव्हा आपल्याला समजतं तेव्हापासून चालू लागायचं. बरोबर. म्हणजे बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये ताळमेळ असावा. फरक नको. हा. बरोबर, बरोबर. आता तुम्ही विचारलं हा, की कुठली आमची सवय? तुम्ही बरेच वर्ष माझी एक करताय. सवय, हो, मी आता 75 ची होते झाली. तर मला एक सवय लहानपणापासूनच, अगदी लहानपणापासून पहाटे लवकर उठण्याची सवय आहे. आणि घरातही पाठ, पूजा, मंत्र, उच्चार, देवात जाणं वगैरे सगळ्या गोष्टी असायच्या. मंदिराप्रमाणे आमच्या घरी पण रोजचे नित्य व्यवहाराचे सगळे व्हायचे. म्हणजे सकाळी काकड आरतीपासून रात्री शयन आरतीपर्यंत माझ्या घरात, माझ्या माहेरी सगळे सोपस्कार व्हायचे देवाचे. आणि धनुर्मास म्हणजे तुम्हाला माहिती आहे की धनुर्मास म्हणजे पौष मासात येतो तो, 14 डिसेंबर ते 14 जानेवारी. तर धनुर्मास त्याच्यामध्ये क्षीरान्न म्हणून दूध आणि तांदूळ शिजवून खीर असते ना जाडी, बरोबर, बरोबर. एकदम, हा, ते क्षीरान्न ते म्हणून धुंदर मास असतात तेच ना, धुंदर मास. हा, बरोबर असेल.
तर ते करायचं आणि त्यामुळे मी लवकर सकाळी पहाटे लवकर उठायचे आणि मला कामाची खूप आवड. गुड. त्यामुळे काम सतत करायची आणि आवड आणि त्याच्याप्रमाणे माझी एक सवय आता जवळजवळ 35 ते 40 वर्ष झाली. मी योगासन आणि प्राणायाम रोज करते. व्हेरी गुड. योगासन आणि प्राणायाम केल्यामुळे काय होतं, तुम्हाला दिवसभर स्फूर्ती राहते. कामाचा संध्याकाळपर्यंत असा ताण येत नाही किंवा थकवा येत नाही आणि मन प्रसन्न राहतं आणि वाईट साईट विचार येतच नाही मनात. बरोबर. आणि त्याच्यामुळे असं झालंय की मी आता बऱ्याच यात्रा केल्या. आमच्या आई वडिलांबरोबरच मी सांगत नाही, पण आता आमच्या या ग्रुप बरोबर, मंडळाच्या ग्रुप बरोबर जवळ एक 5-7 यात्रेला, म्हणजे 15-15 दिवसाच्या, 20-20 दिवसाच्या यात्रेला गेलो होतो. म्हणजे अंबरनाथला एकदा, वैष्णोदेवी, जम्मू काश्मीरला एकदा, गंगासागर किंवा खाली कन्याकुमारी पर्यंत, रामेश्वर किंवा एक केरळ, असं म्हणजे बऱ्याच यात्रा केल्या. आणि रेल्वेतही बऱ्याचदा जायला व्हायचं. पण मी माझा प्राणायाम कधी सोडला नाही. रेल्वेत बसूनही मी आपले लवकर उठायचे आणि पहाटे लोक उठायच्या आधी माझं उठून व्हायचं, सगळं आवरून व्हायचं, बाहेर म्हणजे नित्यकर्म आटपून मी आपली प्राणायाम करायची. आणि लोकांना खूप आश्चर्य, इथं ट्रेन मध्ये काय कर, मी म्हटलं होत आहे ट्रेन मध्ये प्राणायाम न व्हायला काही त्रास नाहीये. पण लोकांना खरं मग नंतर त्यांना खूप आवडायला लागलं ते, की बघा हे प्राणायाम करू शकतो आपण, थोडेसे हातपाय हलवून योगा जसं म्हणजे स्ट्रेच करायचं किंवा शरीराला तसंही करू शकतो. तर देवाच्या कृपेने ही एक सवय माझी अजूनही आहे, चालली अजूनही ते केल्याशिवाय मला पुढची कामं होतच नाहीत. आणि मावशी किती वाजता उठतात तुम्ही? मी आता सध्या तुम्ही विचारू नका. आता सध्या मी 9:30-10ला झोपले तरी मी 12-12:30ला उठते. मग झोपच येत नाही. मग मी काहीतरी वाचत बसते किंवा व्हॉट्सअपवरती डिलीट करायचे असते ते करते आणि मग 1-2 तासांनी झोप आली तर झोपते, नाही तर जवळजवळ जागीच असते. आणि मग दुपारची येते झोप 2-2.5 तास, म्हणजे एकूण 4-5 तास झोप असते माझी. तेव्हा सकाळी मी लवकरच उठते, 4, 4:15. आणि काही लिहायचं असेल तर आता एक सध्या लिखाण आलंय कोणाचं तरी, हे लिहून द्या ते. तर ते म्हणजे मी उठते लवकर, 4-4:30ला उठते. मग त्याच्यानंतर योग, प्राणायाम, त्याच्यानंतर नाश्ता, त्याच्यानंतर घरची साफसफाई, हे सगळं चालू असतं. बरोबर बरोबर. देवाची कृपेने होतंय सगळं अजून तरी. व्हेरी गुड. पुढचं व्हेरी गुड. माहिती नाही. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आणि तेच इम्पॉर्टंट आहे की आपण एखादी सवय जेव्हा आपण करतो त्या हॅबिटमुळे, चांगल्या हॅबिटमुळे मग आपलं मन पण प्रसन्न राहतं. हो हो. खूप आणि इम्पॉर्टंट आहे. दुसरं विचार करायला म्हणजे होतच नाही. आता समजा हा, मी तुम्ही रिकामी म्हटलं असले की झोप वाईट नाही विचार आली, येतच नाहीत. झोप नाही आली तरी मी आपलं ते देवाची नावं किंवा ते माळ असते ती घेते आणि ते करत बसते. रामरक्ष स्तोत्र म्हणते किंवा गीतेचा 15 अध्याय मनातल्या मनात म्हणत असते. म्हणजे दुसरं काही करावं असं वाटतच नाही मग, रिकाम व्हेरी असलं गुड. तरी. व्हेरी गुड. व्हेरी गुड. हम्म. आणि तुमचं एखादं, हम्म. तुम्ही आता कवयित्री आहात, तर तुमची एखादी कविता हा. म्हणून दाखवाल का? हो, पण मला आधी मी दाखवते. पण 1 मिनिट, हा मी पुस्तक उघडते कारण हा पाठ नाहीये. हा, आणि हरकत नाही, पाठ हरकत असलेली नाही. तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला हसू येईल. पण मी एक चांगली कविता, ज्याच्यामुळे मला पुष्कळ ठिकाणी प्राइजेस मिळालेत, अशी मी तुम्हाला एक कविता वाचून दाखवते. नक्की नक्की. या कवितेचं नावच आहे कविता. तर कविता कशाला म्हणावं याच्यावरून मी एक लिहिली. थोडीशी संस्कृत प्रचूर भाषा आहे, चालेल, पण हरकत नाही. हिंदीमध्ये लिहिते आणि हरकत नाही. समजेल सगळ्यांना. येस येस. तर कविता ऐका. हो. सरस्वती की वीणा की झंकार है कविता, सरस्वती की वीणा की झंकार है कविता, सतशील के क्रोध की हुंकार है कविता, कवि की अपनी दृष्टि है कविता, मन से रचा लेती सृष्टि है कविता, जवानी का गर्मीला जोश है कविता. भाषा बघा, जवानी का गर्मीला जोश है कविता. प्रत्येकाच्या आपापल्या कवितेच्या कल्पना वेगळ्या असतात. येस. तसं आहे. जवानी का गर्मीला जोश है कविता, वयस्कों में कर्तव्यों का होश है कविता, सूरज की रक्तिम आभा है कविता, आंगन के रंगोली की शोभा है कविता, भंवरों का गुनगुनाता गुंजन है कविता, कलियों का फूलों से चुंबन है कविता, ज्ञानी के ज्ञान का दोहन है कविता, मतवाली मीरा का मोहन है कविता, झरनों का मोतियों सा बिखरना है कविता, सरिता का सागर में मिलना है कविता, तपती धूप में शीतल छाया है कविता, हारे को
माँ के आंचल का साया है कविता, कन्हैया के बांसुरी की तान है कविता, संतों के सत्कृत्यों का मान है कविता, योगियों का अपलक ध्यान है कविता, अनुभवी का दिया हुआ ज्ञान है कविता, सुमति से कुमति का विघटन है कविता, अंतस की पीडा का प्रकटन है कविता. आता ज्या चार ओळी जरा फार लक्ष देऊन सुंदर. ऐका, म्हणजे हम्म. याच्यामध्ये थोडासा रामायणचा हिस्सा पण आहे आणि वेदांचा पण थोडासा उल्लेख आहे. तर क्रौंच का करुण क्रंदन है कविता. क्रौंच पक्षाला बाण लागला होता येस. आणि तेव्हा वाल्मिकीच्या तोंडातून एक श्लोक निघाला होता. त्या श्लोकामध्ये सरस्वतीने त्यांना सांगितलं की तुम्ही रामायण लिहा. तर क्रौंच का करुण क्रंदन है कविता, रुचाओं में तेजस का वंदन है कविता. रुचा म्हणजे वेदांच्या रुचा. हम्म. क्रौंच का करुण क्रंदन है कविता, रुचाओं में तेजस का वंदन है कविता, गोकुल की गोपियों का नंदन है कविता, तुलसी ने घिसा हुआ चंदन है कविता. वाह. तुलसीदासने चंदन घिसलं होता, म्हणजे घासलं होता. त्या चंदन घिसे तिलक करे रघुवीर असा एक उल्लेख आहे. तर मी परत या चार ओळी वाचते. येस. क्रौंच का करुण क्रंदन है कविता, रुचाओं में तेजस का वंदन है कविता, गोकुल की गोपियों का नंदन है कविता, तुलसी ने घिसा हुआ चंदन है कविता, भाव शब्द का जाल बुनती है कविता, नौरस का थाल परोसती है कविता, पाठकों का असीम प्यार है कविता, पाठकों का असीम प्यार है कविता, और मेरे लिए आपकी तालियों का उपहार है कविता, आपकी तालियों का उपहार है कविता. किती सुंदर, फारच सुंदर, फारच सुंदर, म्हणजे अमेझिंग. धन्यवाद. खूप छान, खूप धन्यवाद. छान, खूपच छान. ही अर्धी आहे, अजून अर्धी पुढे आहे, पण नको पार होईल. व्हेरी व्हेरी गुड. आणि तशा मी खूपच हास्य सुंदर, कविता पण बऱ्याच लिहिल्या. खूपच सुंदर. आणि थँक्यू, हा, धन्यवाद. तुम्हाला एखादी हास्य कविता आहे का? तुमच्या आरोळी असेल तर सांगा. हो आहे, हा पण 3 मिनिटं लागतील, चालेल हा, तुम्हाला? हरकत नाही, हरकत नाही, सांगा सांगा. हा? येस, चालेल. तर साधारणतः सगळ्या बायकांना ही पसंत पडते येस. की हो आपल्या बरोबर पण हे होत आहे म्हणून. येस. तर मी ऐकवते. येस. तर एक सेकंड. ऐकता? हो, येस येस. तर मेरे पति हर रोज बाजार जाते, सड़ी गली सब्जियां उठा लाते, भाव भी ज्यादा देकर आते, मैं पूछती तो बताते, वहां तो अच्छी ताजी दिखी थी, वरना मेरी क्या शामत आई थी. बाजार से सब्जी ताजी ली हुई, घर तक आते आते सड़ी हुई, करिश्मा रोज ये कैसा जादुई, देखने एक दिन मैं भी पीछे पीछे गई. एक बुढ़िया बेच रही थी भरे बाजार, ताजे हरे मटर दानेदार, बोल रही थी 1 किलो के रुपए 4, 1 किलो के रुपए 4, देख उसका मुंह, ये बोले बेकार. आगे बढ़े. बैठी थी एक युवती, सुंदर नाक नक्श वाली बड़ी रूपवती, बेच रही थी, सड़ी सड़ी में थी, और बोल रही थी 1 रुपए की जुड़ी सस्ती, 1 रुपए की जुड़ी सस्ती. निरख ली जुड़ी इन्होंने, निरख ली जुड़ी इन्होंने, लड़की उधर है, मेथी की जुड़ी उधर है, फिर भी लड़की की तरफ देख रहे हैं, और फिर भी निरख ली जुड़ी इन्होंने, क्या निरख रहे थे भगवान ही जाने. दिया 10 का नोट, डाली थैले में जुड़ी, छुट्टे नहीं कहा उसने खनकाते चूड़ी. रहने दो कहकर घर आए ये खुश, हंसते हंसाते. अब देखिए 1 रुपए की जुड़ी 10 रुपए में आ गई. रहने दो कहकर घर आए ये खुश, हंसते हंसाते, पीछे पीछे मैं पैर पटकाते. पूछा मैंने क्यों लाया ये मेथी सड़ी सड़ी, बोले वापस ये वहां तो दिखी अच्छी बड़ी. मैंने कहा जब देखे कोई सब्जी वाली, ना देखे वो सब्जी, तब हरे मटर लगते बेकार,
सड़ी मेथी दिखती अच्छी, छोड़ो अब तो सब्जी वाली को देख सब्जी लानी, छोड़ो अब तो सब्जी वाली को देख सब्जी लानी, बूढ़े हो गए हो आप, शादी लायक बेटी सयानी, जवाई लाना है तो लड़का अच्छा देख कर आना, जवाई लाना है तो लड़का अच्छा देख कर आना, देखना उसी को, ना कि समधन का मुखड़ा कितना सुहाना. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूपच सुंदर, खूपच सुंदर. एकदम अप्रोप्रिएट आहे. हा, बायकांना खूप आवडते कारण त्यांच्यावरती हे झालेलं यू कॅन असतं. रिलेट. आणि प्रत्येकाचा अनुभव, हा येस, प्रत्येकाचा अनुभव आहे की पुरुष गेले की भाजी कसली तरी उचलून आणतात. बरोबर. आता हम्म. पुढचा प्रश्न त्याच्याचवर आहे. तर तुमच्या जीवन प्रवासात तुमच्या लाईफ पार्टनरची काय भूमिका होती किंवा आहे? अं, आपण काय सगळ्यांची जशी असते तशीच, कधी रागवणं, कधी फुगणं, आणि साधारणतः मी बोलू इच्छित नाही पण तोच आता म्हणजे सुरुवातीला मला आज खूप त्याचा त्रास झाला कारण बायकांना किंमतच नाही अशा प्रवृत्तीचे लोक असतात हे सगळे बहुतेक. हा. पण आता ठीक आहे, आता त्यांना समजलंय की बाबा आता लोक जास्त तारीफ करायला लागले किंवा लोक जास्त विचारायला लागले तर बाबा थोडं बहुत यांना आपणही विचारायला लागलं. पण बाकी ठीक आहे, तसं काही त्रास नाही. म्हणजे त्यांना कुठली वाईट सवय नाही, बऱ्याच नाही. चांगल्या सवयी आहेत, त्या अति चांगल्या सवयी आहेत. बरोबर. तेव्हा त्रास होतो. अति साफसफाई, अति पर्टिक्युलरनेस, पेपरची घडी सुद्धा प्रेस करून ठेवल्यासारखीच पाहिजे. अर्धा सेंटीमीटर इकडं तिकडं झालेली नाही आवडत. त्यामुळे ते पेपर वाचायचंच नाही असं आम्हाला वाटतं. ते तिकडे इमानदारी सचोटी दाखवतात. पण आहे पण ठीक आहे. आता बऱ्याच गोष्टी चांगल्याही असतात, बऱ्याच बरोबर. गोष्टी आपल्याला न आवडणाऱ्या असतात. पण आता ती सुरुवातीपासून ऐकून घ्यायची सवय लागली त्यामुळे शांतीपूर्ण चाललंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. परत उत्तर द्यायला लागलं, उलट उत्तर द्यायला लागलं तर एक दिवसही टिकू शकत नाही असं होतंय बरोबर, ते. पण बरोबर, आता ठीक आहे, त्यामुळे चाललंय. आणि बरोबर, सवय झाली आता मलाही ऐकून बरोबर, घ्यावं, काय आपलं बिघडतंय असं वाटतंय. बरोबर, बरोबर. व्हेरी गुड. हम्म. आता एक तुम्हाला प्रश्न आहे की तुमचा आवडीचा कलर कुठला? मला सगळेच कलर आवडतात. मला व्हाईट कलर खूप आवडतो, लालही आवडतो. मला तशा बहुतेक सगळ्याच आवडतात, हिरवा सगळेच आवडतात. पण असं काय मला तसं हे नाहीये. हा. पण कुणी मला गिव्हन चॉईस दिला की काय घ्यायचं तर मला साधारणतः सफेद व्हाईट कलर जास्त प्रिफर करते हल्ली आता, हा. नाहीतर कुठलाही चाललं असतं. व्हेरी गुड. तुमचं आवडीचं ठिकाण, तुम्ही आता एवढे फिरले आहात, तुमच्या सगळ्यात आवडीचं ठिकाण कुठलं सांगाल? बरीच ठिकाणं आवडीची आहेत पण मला अजूनही ज्या गोष्टीचं मला अजूनही कौतुक वाटतं आणि चांगलं वाटतं तर एक तर मला दिल्लीचं बहाई टेम्पल आवडलं आणि अक्षरधामही आवडलं. आणि दुसरी गोष्ट मी पॉंडिचेरीला गेले होते, जवळ खूप वर्ष झाली, माझ्या आई वडिलांबरोबर गेले होते. हम्म. 60-70 वर्ष तेव्हा माताजी होत्या पॉंडिचेरीच्या, हा, हा. मदर ज्या आहेत त्या होत्या. त्यांचं मी दर्शन घेतलं होतं, त्या खिडकीत अशा उभ्या राहायच्या. आणि जी समाधी होती अरविंदांची तिथं मला इतकं म्हणजे इतकी शांती वाटली ना, कुठल्याही आपल्या देवळात अशी शांती नसते. गडबड गोंधळ काहीतरी म्हणजे असं प्लास्टिक इकडे तिकडे फेकणं किंवा असं काही चालू असतं. त्या पार्श्वभूमीवर मला पॉंडिचेरीचा आश्रम खूप छान वाटला. आणि अजूनही मी सांगते की कोणाला जायचं असेल तर एकदा तरी तिथे जाऊन या. अच्छा. बाकी तसे सगळेच चांगले आहेत पण तसं म्हणजे प्रत्येक ठिकाणचं काही ना काही वैशिष्ट्य बरोबर आहे, आहेच. बरोबर पण आहे. पण हे तुमच्या लक्षात मला राहण्यासारखं आहे एवढ्या हो हो वर्षापूर्वी आणि पण. तिरुपती बालाजीला जायचं मला नेहमीच पसंत होतं. पण बरोबर, आता त्या गर्दीमुळे आणि त्रासामुळे थोडस होतंय, नाही तर दर 2 वर्षात एक फेरी असायची. बरोबर, ते आमचं म्हणजे आवडतं दैवत. बरोबर, बरोबर. हम्म. तुमचं आवडीचं गाणं? एक गाणं म्हणजे माझं तसंच, मला ना गाणी ऐकायला आणि जे मेलोडियस असतात, मिनिंगफुल असतात, वर्डिंग चांगलं असतं ते मला खूप आवडतात. जुनी सगळी गाणी आवडतात बहुतेक. फक्त हा हा हो हो वाली जास्त आवडत नाही. पण हल्ली मला ना राहुल रानडेंचं तोच चंद्रमा नभात, ज्याच्यात म्युझिक काही नाहीये, अजिबात वाद्यवृंद नाहीयेत, ते मला ऐकायला खूप आवडतं हल्ली. अच्छा, बऱ्याचदा झोप आली नाही की ते ऐकत असते मी बऱ्याचदा. अच्छा, आणि अच्छा. तसे स्तोत्र मंत्र, रामरक्षा म्हणा, हनुमान चालीसा म्हणा, अथर्वशीर्ष, गीतेचे 12-15 वाद्य सगळेच आवडतात. असं म्हणजे मला नावड अशी कमी आहे, आवड बरोबर, खूप आहे. बरोबर. कारण तुम्ही तर कवयित्री असल्यामुळे तुम्हाला तर गाणं म्हणजे हे
आवडत असणार, पण तरी एखादं म्हणजे मला वाटलं की तुम्हाला अतिशय आवडतं. तुम्ही आता सांगितलं गीता आणि वगैरे. तुमचा आवडता हो कवी त्याच कुठला? माझे आवडते कवी तसे म्हटलं तर मला मैथिली शरण गुप्त खूप आवडतात. अच्छा, मराठीचे कवी मी मराठीच्या कविता खरं सांगते तुम्हाला जास्त वाचलेल्या नाहीत, कारण 11वी पासून माझं हिंदीमध्येच होतं. बरोबर, मराठी विषय मी घेतला नव्हता. बरोबर. पण असं रामदासांचं ते लहानपणी वाचलेलं तेही आवडतात मला. हां. आणि हिंदीमध्ये मला मैथिली शरण गुप्त आहेत, सुमित्रानंदन पंत आहेत, महादेवी प्रसाद वर्मा आहे. व्हेरी सगळे गुड. आवडतात मला. आणि हम्म. आवडता लेखक जयशंकर सांगाल प्रसाद. कुठला? हा लेखक मला सगळ्यात जास्त आवडतो पु. ल. देशपांडे. येस. व्हेरी गुड. मला पण आवडतात पु. ल. आणि मी देशपांडे. खूप वाचते खूप मी आणि सुंदर. परत परत वाचते मी, आणि काही आत पुस्तकं तर मी स्वतः विकतच घेऊन ठेवलीत, म्हणजे केव्हाही बरोबर, असं वाटलं की चला. आणि गीता रहस्य, विनोबाजींचा जो गीता रहस्य आहे, नाही बरोबर. गीता रहस्य, गीतामृत हिंदीमध्ये गीतामृत. आहे माझ्याकडे, पण बरोबर. मराठीत मी वाचलेलं आहे आणि मराठीचे खूप छान आहे. तर गीतामृत म्हणून विनोबा भावेंचं एक पुस्तक आहे. हां. कधीही कुठलीही गोष्ट आणली तरी कुठलंही पान उघडा, त्याच्यातलं तुम्हाला काहीतरी त्याच्यात आपल्याला मिळतं समाधान, अच्छा, असं आहे. अच्छा, अच्छा. आणि प्रत्येक म्हणजे आता ह्या जमान्यात सुद्धा गीता कशी उपयोगी आहे आणि कसं लागू पडतं हे त्यांनी व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. अच्छा, तर ते विनोबाजींचं गीतामृत छान वाटतं. अच्छा, अच्छा. WhatsAppवर हम्म. तुम्ही आहातच, तर तुम्ही किती ग्रुपमध्ये आहात? मला तसे ग्रुप चिकार येतात, ह्याला जॉईन व्हा त्याला जॉईन व्हा. मी 4-5 ग्रुप वरती आहेत. एक परिवार आहे, म्हणजे आपली फॅमिली आहे, आणि बरोबर. 1-2 साहित्यकार आहे, आणि 1-2 मंडळ, असे 5-6 ग्रुप वरतीच आहे मी, जास्त नाही, कारण बरोबर. मला आता वेळ नसतो एवढं वाचायचं आणि एवढं आणि सगळ्यांना लिखाण उत्तरं द्यायची. करायचं. बरोबर, हम्म. बरोबर. तर हम्म. टेक्नॉलॉजीबद्दल तुमचं काय मत आहे? आता तुम्ही टेक्नॉलॉजी, आजच्या जमान्यातली टेक्नॉलॉजी आणि फोन रिलेटेड म्हणत असाल तर मी खूप मागे आहे. पण आधीच्या जमान्याप्रमाणे मी फ्यूज वगैरे सगळं दुरुस्त करायची, घरात कुठल्याही उपकरण बिघडलं तर मी ठीक करायची, शिलाई मशीनला मी कधी कोणाला बोलवलं नाही, माझी मीच ठीक करायची. उलट माझ्या मध्यवर्ती एक जण राहतात, त्यांची शिलाई मशीन खराब झाली की ते मला बोलवून घेऊन जातात. म्हणजे तसं मला यंत्राशी, आणि माझ्या मुलीकडे पहिल्यांदा ते मिक्सर आणलं होतं, कुठला तरी मिक्सर, फूड प्रोसेसर होता. तर त्यांनी ते सगळं टीव्ही व्हिडिओ वगैरे बघितला, वाचलं, पण त्यांना काही ते करायला जमलं नाही, चालू करायला. मग मी वाचलं आणि मला जमलं ते. म्हणजे तसं. इंट्युटिव्ह आहेत तुम्ही. हा, हां. तर जमतं. पण आता मी फोन मध्ये ते बोट इकडे तिकडे जातं, आणि फोन मध्ये ते हल्ली मला डोळ्यांना पण त्रास होतो, त्यामुळे फोन मध्ये जास्त अजून काही होत नाही माझ्याकडे. तरी मी व्हॉट्सअप वरती मेसेजेस पाठवते, फेसबुक बघते, आणि उत्तरं पण देते, हे चालतं, आणि फॉरवर्ड करते मेसेजेस. व्हेरी गुड. आणि कोणाला पाठवायचं असेल तेही मी लिहून पाठवते. आता एकच लेख परवा दिवशीच मला पाठवायचा होता, तर पाठवला मी व्हॉट्सअप वरती टाईप बरोबर, करून. तेवढं बरोबर, थोडंसं, जास्त नाही. बरोबर. तुमची हम्म. विस्डमची तुमची व्याख्या काय आहे विस्डमबद्दल? अच्छा, विजडम म्हणजे तुम्ही मराठीत शहाणपण म्हणाल हो. की तुम्हाला इंग्लिशच शब्द पाहिजे? नाही, शहाणपण म्हणा. हा, हा. शहाणपण म्हणजे एक तर तुम्ही चांगल्या गोष्टी ऐकणं, समजणं ही गोष्ट वेगळी. तुम्ही चांगल्या गोष्टी ऐकता, जीवनाला उपयोगी असेल त्या गोष्टी ऐकता, तुम्हाला ज्ञान खूप आहे, ते सगळं चांगलं आहे, पण ते म्हणजे शहाणपण नाही. तर आपण ज्या गोष्टी ऐकल्यात, शिकल्यात, त्या आपल्या जीवनात प्रत्यक्षात उतरवणं, आणि कुठे कुठली गोष्ट व्हायला पाहिजे हे समजून उमजून वागणं, याला मी शहाणपण म्हणते, किंवा याला मी विजडम म्हणते. की आपल्याला एखादी गोष्ट माहिती असते, पण ती आपल्याला प्रत्येक ठिकाणी करता येत नाही, आणि आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती असून आपण त्या अंमलात आणत नाही, तर ते शहाणपण नाही. आपल्याला माहिती आहे की व्यायाम केला पाहिजे, पण आपण करत नाही, तर तो शहाणपणा नाही. तर ती बरोबर. गोष्ट चांगली आहे, जीवनात उपयोगी आहे, कोणाला त्रास न देता आपल्या जीवनाचा उद्धार होणार असेल, तर ती गोष्ट आपण आपल्या जीवनात आणणं, आणि प्रत्येक वेळेस तशाच गोष्टी अंमलात आणणं, हा मला असं वाटतं की शहाणपण आहे. खूप छान, खूप छान सांगितलेत. आणि तुमच्यावर गप्पा मारून आज खूप मजा आली. आणि तुम्ही तुमचा जीवनप्रवास आमच्याबद्दल बरोबर शेअर केला, त्याच्याबद्दल तुमचे खरंच खूप आभार. आणि तुमची कविता तर अतिशय सुंदर होती. मी परत एकदा ती वाचणार आहे. माझ्याकडे कविता संग्रह आहे तुमचा. आणि तुमची चारोळी होती ती पण खूप छान होती, मजेशीर होती. आणि आल्याबद्दल खरंच खूप तुमचे धन्यवाद. थँक्यू. अरे रश्मी,
तुमचे आभार मी मानायला हवेत. मी कोण, कुठली, काय आणि तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताय, साक्षात्कार घेताय. हा माझ्यासाठी बहुमान आहे असं मला वाटतंय. तर ठीक आहे, तुम्ही मला मोठेपण दिलत. मी तशी लायक नाही असं मला वाटतंय. पण ठीक आहे. नाही, आम्हाला तुमच्याकडनं तरी खूप तुम्ही शिकायला मिळालं आणि तुमच्याबद्दल ऐकलं होतं, पण आज प्रत्यक्ष योग आला त्याच्याबद्दल मी माझ्या भाग्य समजते की तुमच्याबरोबर मला आज अरे संवाद असं बोलू साधता नको आला. बाई, मला चढवू नकोस. मी नाही नाही, पत्नीची चढवत पत्नी. नाही. माधुरीकडनं, माझ्या मैत्रिणीकडनं ऐकलेलं, पण आज प्रत्यक्षात कळलं की माधुरीची आई काय आहे. अरे वा 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 वा. थँक्यू सो चला मच. चला, तुम्हाला बरं येस. वाटलं हे ऐकून, मला खूप बरं खूप वाटलं. छान, खूप छान, खूप खूप धन्यवाद. खूप छान. खूप चालेल. धन्यवाद. चला येस. चला. श्रोते हो, नमस्कार. महापुरुषांचे आशीर्वाद जीवनात हळूहळू कसे समाविष्ट होतात आणि त्यांचा सुगंध कसा हळूहळू मानवी जीवनात व समाजात पसरतो हे बघायचे असेल तर थोरा मोठ्यांचे जीवन आणि प्रवास जाणावा. अत्यंत कष्टातून व मोठ्या समस्यातून जीवन प्रवास कसा झाला व कसा करावा व तरीही जीवनमूल्ये राखावी हे समजून घ्यायचे असेल तर थोरा मोठ्यांजवळ बसून